नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलास मध्ये आज माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आपल्या सोबत आहेत. खूप खूप आपलं स्वागत आहे. नमस्कार पटेल साहेब, मला सांगा की सर्वांना हा मोठा प्रश्न पडलाय की ज्या वेळा शरद पवार या वयाच्या इतक्या उतार वयामध्ये जोरदार पद्धतीनं मैदानात उतरले आहेत आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नेते पक्षाचे खासदार म्हणून उभे राहावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यात प्रफुल्ल पटेल असावे अशी त्यांची इच्छा होती, पण तुम्ही लढला नाही. नाही, उलट माझी इच्छा पूर्ण होती. पक्षाने मला नाही म्हटलं, कारण माझी राज्यसभेची मुदत अजून 3.25 वर्षाची शिल्लक. आणि असं आमचा विचार झाला, कारण आता मी निवडून आलो तर ही जागा पोटनिवडणुकीमध्ये राज्यसभेची जाणार आणि भाजप आणि शिवसेनाची मेजॉरिटी विधानसभेमध्ये असताना ही जागा त्यांच्याकडे. आणि त्यामुळे असा आमचा विचार झाला की मी पण राज्यसभेची जागा पण कायम ठेवावी आणि आणखीन एक आपली जागा लोकसभेची पण आणावी. त्यामुळे मला माघार घ्यावा लागला. पक्षाची माझी इच्छा असूनही मला पक्षाने उलट सूचना केली की तुम्ही बाजूला राहा. आणि मी नाना पंचबुद्धीला तिथे उमेदवारी दिलेली आहे. आणि मी तर उघड तिथे म्हणजे आमच्या प्रचारातच सांगितलं होतं की मी उभा आहे, असं तुम्ही ग्रहित त्यांना मतदान करा. दुसरं, पुढच्या इलेक्शनमध्ये मी परत उमेदवार राहणार आहे याची पण मी तुम्हाला खात्री देतो. तर त्यामुळे आमची अशी म्हणजे जे कल्पना होती, आम्हाला वाटते की आम्ही त्याच्यात यशस्वी राहू. भंडारा गोंदियाची जागाही निवडून येतील आणि हे राज्यसभेची आमची खासदारकी पण काय करा, हे पक्षाची ताकद वाढेल थोडक्यात. पण तुम्ही राहणार किंवा तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीमध्ये उभ्या राहतील असे बोललं जात होतं, किंवा मग मधुकर कुकडे जे विद्यमान खासदार होते. नाही, असा होता की माझी पत्नी खरं आहे की खूप तिथे पॉप्युलर आहे, फिरते सगळीकडे, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या कार्यक्रमामध्ये ते जातात आणि त्यांची खूप लोकांना म्हणजे चालत पडतात. प्रश्न असा होता की आम्ही घरात विचार केला आणि त्यांना अजिबात उभा राहायची इच्छा नव्हती. आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांची म्हणजे अशी मत झाली की मी आहे, कामी आहे राजकारणात, आता घरच्या लोकांना याच्यात टाकू नये. आणि त्यामुळे आम्हालाही काही फरक पडत नाही. मी तिथे काम करणारच आहे, राज्यसभेवर असूनही काय मी काही भंडारा गोंदियाचे राजकारण किंवा तिथल्या स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यात मी सोबत राहणार. आणि कुकडे ज्यावेळी उभे होते त्यावेळीच आम्ही जाहीर केलं होतं की पुढच्या वेळी कुकडे उभे राहणार नाही. ते त्याचं नेमकं कारण काय? त्यावेळेसची परिस्थिती माझ्या निमित्तानं ते एखाद्या वेळा आम्ही ठरवलं होतं. नंतर असा विचार झाला की नाना पंचबुद्धीला संधी द्यावी आणि शेवटी ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार. आम्ही 100% ही जागा कायम आमच्याकडे ठेवणार ही तुम्हाला खात्री. पण त्यामुळे झालं असं की महाराष्ट्रातले पक्षाचे एक मोठे ज्येष्ठ नेते हे भंडारा गोंदियामध्ये अडकून पडले आणि आता ते अलीकडच्या काळामध्ये मोकळे झाले. नाही, असं नाही आहे. थोडी स्वाभाविक आहे, माझी जबाबदारी राहणारच आहे. आमच्या मतदारसंघ आहे आणि आम्ही आमच्या घरात जर आमची सीट नाही आणली तर योग्य नाही. त्यामुळे मी थोडा तिथे म्हणजे तिथे थोडं जास्त थांबलो, पण आजूबाजूच्या सगळ्या मतदारसंघातून फिरलो आणि काँग्रेससाठी प्रचार केला, राष्ट्रवादीसाठी केलं. आणि मला असं वाटते की विदर्भात जे परिस्थिती आता निर्माण झाली आहे ती अतिशय अनुकूल आहे. लोकांना आश्चर्य वाटेल ज्या दिवशी निकाल लागला, कारण अशी मागच्या वेळी 10 जागा बीजेपी शिवसेनाकडे गेली होती. यंदा मला वाटत नाही की 5च्या वर बीजेपी सेनाला ती जागा मिळतील. निम्म्या झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये ज्या पद्धतीनं मराठवाड्यात सुद्धा वोटिंग झालेलं आहे, मला तिथे पण आता म्हणजे आता खात्री वाटायला लागली आहे की आमच्या दोन्ही पक्षाला तिथेही निम्म्या जागा किमान आम्हाला मिळतील, हे मला खात्री. देशामध्ये बारामतीच्या लोकसभेच्या जागेची जशी चर्चा होते तशीच ती भंडाऱ्याची. तुम्हाला हरवणारे नाना पटोले हे राजकारणामध्ये परत आघाडीत येतील आणि ते तुमच्या मित्र पक्षाकडून नागपुरात लढतील असं तुम्हाला वाटलं होतं कधी? नाही, असं आहे की नाना तसा माझ्या पारिवारिक सदस्य आहे म्हणायला हरकत नाही. सुरुवात राजकारणाची त्यांची माझ्या हस्ते एका प्रकारे त्यांची सुरुवात झाली होती. आम्ही त्यांना म्हणजे लहान आमच्यापेक्षा वयात कमी आहे
आणि एक अतिशय चांगला कार्यकर्ता आणि नंतर एक आता नेता म्हणजे म्हणून त्याची एक ओळख निर्माण झाली आहे. आणि तसा तो म्हणजे विधानसभेला जाऊ इच्छित होते, पण मला असं वाटतं की नागपूरमध्ये काँग्रेस पक्षामध्ये फार गटबाजी होती आणि वरच्या श्रेष्ठींनी असा विचार केला असेल की आपण म्हणजे एक बाहेरच्या न्यूट्रल माणसाला द्यावं. आणि नानांनी आता काय झालं की मागील ज्या 5 वर्षामध्ये खास करून ज्या पद्धतीने त्यांनी मोदीचा विरोध केला, पक्षाच्या म्हणजे त्याग केला, खासदारकीचा त्याग केला, ते त्यांची एक वेगळी एक छाप त्यांनी निर्माण केली आहे. आणि त्यामुळे त्याचा फायदाही काँग्रेस पक्षाला आणि त्यांना नागपूरच्या निवडणुकीमध्ये होणं असा मला तर स्वाभाविक वाटते. आणि तिथेही पण आश्चर्यजनक निकाल लागू शकते याच्याही म्हणजे मला खात्री आहे. तुमचे मित्र नितीन गडकरी हे नाराज होतील जर अशा पद्धतीने निकाल लागला. नितीन गडकरीच्या व्यक्तिगत कोणाच्या विषय नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज विदर्भामध्ये शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे. ज्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये जिथे आमच्या 4-5 जिल्हे आहेत तिथे आम्ही धानची शेती करतो. आता तिथे आमच्याकडे जे 2014 मध्ये जे भाव मिळत होते ते 2019 पर्यंत एक दिवस पण तो भाव त्यांना भेटला नाही. आणि मोदी साहेब एका बाजूला म्हणतात की मी दुप्पट आमदानी करून देईल वगैरे वगैरे, जे काही कास्तकारांसाठी हे करीन ते करीन. हे काही आता लोकांना आता कळायला लागलाय की शेवटी हे सगळी फक्त जुमलाबाजी होती. बरोबर. आज सामान्य गरीब माणसाला कुठल्याही जनधनचे एवढे खाते उघडले, काय मिळालं लोकांना? 15 लाख तर 16 जुमला होता, पण नंतरही सबसिडीचे पैसे वगैरे वगैरे ते तुमच्या खात्यामध्ये आम्ही देऊ, कुठेही कोणाला मिळत नाही. आज साधारण MREGS जे एवढी मोठी नरेगाची स्कीमची वाजागाजा होते त्याचे 2-2 वर्षाचे चुकारे झालेले नाही. वैयक्तिक गोष्ट आहे. वैयक्तिक तुम्ही नितीन गडकरी यांच्यासोबत जेव्हा तुमची भेट होते, महाराष्ट्राच्या राजकारणात काही मैत्री या राजकारणाच्या पलीकडे आपण बघतो आणि शरद पवार तुमचे नेते हे कायम त्याचं उदाहरण देत असतात. नागपुरात कायम आपण बघतो की नितीन गडकरी तुम्ही एका मंचावरती, अगदी निवडणुकीच्या काळामध्येच तुम्ही एका मंचावरती होता. तुम्ही त्यांना सांगता असं कधी की महाराष्ट्राची स्थिती काय, नेमकी कधी उलट जाऊ शकते, कधी अशा प्रकारचं बोलणं होतं? असं आहे, मी काही व्यक्तिगत या विषयावर मी म्हणजे निवडणुकीच्या विषयावर मी बोललो नाही. पण ठीक आहे, प्रत्येक माणूस जे राजकारणामध्ये असतो त्यांना दोन्ही बाजूची तयारी ठेवावंच लागते. हे काही म्हणजे काही वन वे ट्रॅफिक नाही आहे. राजकारण 2 वे ट्रॅफिकच असतो आणि त्याच्यात कोणी असा गृहीत धरून चालूच नाही. किती मोठा असेल, किती मोठा माणसाचा अहंकार असेल, पण तो खाली येतोच. म्हणून सगळ्यांनी म्हणजे दोन्ही बाजूची तयारी ठेवायला पाहिजे, ही सत्य गोष्ट आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्याशी आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मला एक सांगा की आता तुम्ही विदर्भाबद्दल फार आशावादी दिसला. स्वाभाविक आहे, तुम्ही तिथलं राजकारण करता, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये तुम्ही राहता, तर तिथले अंडर करंट्स तुम्हाला लगेच कळतात. महाराष्ट्राची स्थिती काय असू शकेल? जे विदर्भात आहे तर बाकीच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काही फारशी बदल असेल मला वाटत नाही, एक. आणि दुसरं खास करून जे युथ आहे, 2014 मध्ये जे मोठं परिवर्तन घडवून आणण्यामध्ये युथची मुवमेंट फार मोठी होती. मोदीला 282 जागा लागणं म्हणजे काही सोपं नव्हतं, पण युवकांनी त्या पलीकडे जाऊन आणि जात पात बाकीच्या गोष्टीला बाजूला करून एक मोदी आणि त्यांना आम्हाला साथ द्यायचा असा एक त्यांनी साथ दिला. त्यामुळे एवढा मोठा त्यांना नंबर मिळाला. आज तुम्ही पहा 2019च्या निवडणुकीमध्ये कुठे तुम्हाला युथ म्हणजे तुम्ही आमच्या ग्रामीण भागात सोडा, नागपूर विदर्भ सोडा, अख्खा महाराष्ट्रामध्ये अख्खा देशामध्ये युथ कुठेही तुम्हाला या मुवमेंटमध्ये आज दिसून नाही राहिला. त्यामुळे वोटिंगचे पर्सेंटेज आज 2-3-4% जे खाली आलेले आहे त्याच्याही एक इंडिकेशन आहे की लोक या निवडणुकीत फार उत्साही दिसत नाही. आणि युथ खास करून बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी, नोटबंदी, GST आणि अनेक कारणामुळे या म्हणजे युथला जी आशा होती की मोदी येऊन काय आम्हाला नोकऱ्या देतील, आम्हाला काहीतरी आमचे भविष्य घडवतील, ते सगळं म्हणजे मोहभंग झालेलं आहे.
आणि तो त्याच्याही फार मोठा फॅक्टर आज शहरामध्ये पण आज व्यापारी असो, छोटे छोटे दुकानदार असो, हे फार मोठा म्हणजे वोटिंग पर्सेंटेज आहे मुंबईत सुद्धा. हे लोक आज पूर्ण म्हणजे या इलेक्शनमध्ये निरुत्साही आज दिसून राहिले. पण त्याला प्रत्येक निवडणुकीतले काहीतरी मुद्दे असतात जे कॅश करायचे असतात. महाराष्ट्रामध्ये आघाडीमध्ये तुमच्या आघाडीच्या विरोधात वंचित विकास आघाडी आहे. एखाद्या वेळेला जिंकून येतील नाही येतील, पण अनेक ठिकाणी ते फॅक्टर्स काम करतायत. त्याचा फरक हा आघाडीच्या मतांवरती होऊ शकतो. एक मुद्दा. दुसरा मुद्दा माझा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या वयातील शरद पवार जोरदार पद्धतीनं प्रचार करतायत. पण तिसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कोणी फारसे दिसत नाही. राहुल गांधीच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्या झाल्यात. अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये अडकून पडले. आत्ता 2 दिवसा अगोदर ते तिथून मुक्त झालेले आहेत. फार असा मोठा चेहरा नसल्यामुळे प्रचारामध्ये शिवसेना आणि भाजपचा जितक्या पद्धतीनं विरोध करायला पाहिजे तो झाला नाही. त्याचा असर निवडणुकी मतावरती होऊ शकतो. बघा, एक महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही म्हणतात काही अंश त्याचे ठीक आहे, पण काँग्रेसच्या यावेळी जे नॅशनल जे कार्यक्रम त्यांनी दिला आहे, जे त्यांच्या घोषणापत्र आहे, अपभोगानी आहे, आणि विशेष करून जे त्यांनी गरीब कुटुंबांना 6,000 रुपये दर महिने देऊ कबूल केला आहे, तो फार म्हणजे लोकांना म्हणजे तो तार जोडून राहिलेला. असं नको समजा की लोक म्हणजे समजत नाही. आता हे मीडिया कम्युनिकेशनचा म्हणजे युग आहे. ठीक आहे, एखाद्या वेळा जाहीर सभा कुठे कमी जास्त झाली असेल काँग्रेसची, पण एकंदर आज मीडियामध्ये आज राहुल गांधी कुठे बोलत असतील, अमेठीला बोलत असतील की तामिळनाडूमध्ये बोलत असतील, शेवटी आज मुंबईच्या किंवा गोंदिया नागपूरचाही माणूस तो आज कार्यक्रम आणि ती प्रसार माध्यमातून बघत असतो. शरद पवारांनी खूप म्हणजे महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. त्यांनी फक्त राष्ट्रवादीसाठीच नव्हे पण इतर म्हणजे काँग्रेससाठी सुद्धा त्यांनी प्रचार केलेला आहे. आणि त्याचा खूप मोठा परिणाम म्हणजे आज शरद पवार वर्सेस मोदी असा एक एकंदर चित्र महाराष्ट्रामध्ये त्या मुद्द्यावर येणारच आहे. आणि त्याचा फायदा काँग्रेसलाही मिळेल. असा नाही आहे की आम्ही काही काँग्रेसपासून काही वेगळे नाही. आज जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत तिथे राष्ट्रवादीच्या कुठल्याही माणसाला काही सांगावं लागत नाही की तुम्ही कामाला लागा. प्रत्येक ठिकाणी आमचे लोक पूर्ण जोमाने तिथे कामाला लागले आहेत. आणि यंदा काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा जिथे राष्ट्रवादी उभी आहे तिथे जवळपास म्हणजे त्यांनी पण साथ द्यायच्या हे म्हणजे सुरू केलं आहे. त्याचा खूप मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला दिसतो. तुमच्यामध्येही वादविवाद होते. जेव्हा मोदी सरकार आलं त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अनेक मंत्र्यांवरती नेत्यांवरती आरोप होते आणि नाही म्हणायला या सरकारने कुठेतरी त्यांची एक दहशत निर्माण केली होती. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की नाही म्हटलं तरी इतका मोठा झटका बसल्यानंतर पक्षाला 40 वरती काँग्रेस येऊन ठेपली होती, तर एक कुठेतरी कार्यकर्ता दलित गात्र झाला होता. पण तुम्ही दोघांनीही महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक काही यात्रा काढल्या, लोकांशी संवाद साधला आणि तुम्ही परत एकदा गुण्या गोविंदाने एकत्र आला. तसं शिवसेना आणि भाजपचं मनोमिलन झालं असेल त्या पातळीवरती संघटनात्मक तुम्ही खरं म्हणजे प्रश्न फार चांगला आहे तुमचा. आमच्या तर ठीक आहे, एक 5 वर्षापासून थोडं म्हणजे कमी जास्त प्रमाणात म्हणजे सुरुवातीच्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही वेगळे होतो, पण मागील 2-3 वर्षापासून एक सतत महाराष्ट्रामध्ये संयुक्त कार्यक्रम कुठेतरी आज दिसून राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भाजप आता 2 महिन्या 1.5-2 महिन्या अगोदरपर्यंत तर इतकं म्हणजे त्यांची शिवाय देत होते एकमेकांना. सामना दररोज म्हणजे वाचणं हे महत्वाचं झाला होता, कारण आज नवीन काहीतरी म्हणजे कोणता आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहे. असं असून ज्या पद्धतीनं आणि ज्या कटुतेने बीएमसीच्या निवडणुकीत जे लोकांनी म्हणजे भाग घेतला, प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीनं जे लोक एकमेकांचा वर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे एकमेकांना फोडाफोडीचं काम सुरू केलं होतं. यांचे लोक त्या घेऊन टाकायचं, त्यांनी यांना घेऊन टाकायचं. त्यामुळे त्यांच्या खालची यंत्रणा तुम्हाला अजून दिसेल. इलेक्शनचा निकाल येऊ द्या, तुम्हाला त्याच्यातही दिसेल की शिवसेना आणि बीजेपीच्या लोकांनी एकत्र येऊन चांगल्या रीतीने काम केलेलं नाही. मी माझ्या मतदारसंघात सुद्धा मी पाहिलेला आहे, आजूबाजूच्या मतदारसंघात सुद्धा मला तो चित्र दिसायला मिळतं. राज ठाकरे, मी मगाशी माझा जो प्रश्न होता त्यावर परत येतो की जिथे काँग्रेस कमी पडली ती उणीव राज ठाकरेंनी भरून काढली. असं आहे, या 2019च्या निवडणुकीचा खरोखर हिरो असेल तर राज ठाकरे. एकही जागा लढवत नाही, काही त्यांच्या म्हणजे
दुसरा काही म्हणजे एजेंडा नाही, फक्त एकच आहे की मोदीला आपल्याला हटवायचा आहे, काढायचा आहे. आणि तो आज त्याची सभा तुम्ही पहा. मी बोलत आहे म्हणून आमच्या काही पक्षाचे काही त्याच्या घेणं नाही, उद्या काही आमचा काही संबंध राहील की नाही काही आम्हाला काही सांगता येत नाही. ही सभा ते आज घेऊन राहिले त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे. पण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली या सभा होत आहेत, त्यांचं प्रबोधन त्यांना मिळालं असं बोललं जातं. नाही ठीक आहे, भेटले 2-4 वेळा भेटले त्यांनी. आता पवार साहेब एवढं ज्येष्ठ नेते आहेत, मोदी साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी शरद पवारचा म्हणजे सल्ला मी घेत असतो. तर अनेक लोकांनी असं बोललेलं आहे. तर राजनीती जर त्यांच्याकडे गेले तर काय आहे, म्हणजे ते एक ज्येष्ठ या भीष्मपितामह आहे आपले महाराष्ट्राचे राजकारणाचे. कोणी गेला तर तो वेगळा आहे. पण आज राजच्या सभेला एवढी प्रचंड गर्दी का होत आहे, एवढी उत्सुकता का होत आहे, याचं कारण आहे की तो आजच्या वर्तमान दिल्ली आणि मुंबईच्या सरकारने खास करून मोदीच्या विरोधात ते जोरदार हल्ला करून राहिले. लोकांना तो आवडत आहे. आणि राज ठाकरे यांना शरद पवारांनी मैदानात उभं केलं म्हणून शरद पवारांवरती मोदी चिडू नये म्हणून ते डायरेक्ट महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मोदींची सभा असली सुरुवातीपासून ते शरद पवारवरती अटॅक केल्याशिवाय राहत नाही. असं आहे, ते खरं आहे, ते करतात. आता शेवटी असं आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवारवर टीका करणार त्याच्यापेक्षा कोणी दुसरा त्या दर्जेचा माणूस नाही आहे. तुम्हीच म्हटलं की आता थोडी काँग्रेस सध्याच्या काळात थोडी कमी पडली प्रचारामध्ये. आज मैदान विरोधी पार्टीच्या मैदान म्हणजे ते सांभाळण्याचं काम शरद पवार करून राहिले. तो त्याच्याही म्हणजे परिणाम निश्चित बीजेपी शिवसेनावर होत असतील. त्यांच्या प्रहार त्यांच्यावर आहे. आम्हाला काय फरक पडत पण कटुता उलट चांगलं आहे, कारण जितकं जास्त प्रहार करून राहिले ते शरद पवारवर आमची मतं वाढवतात. महाराष्ट्रामध्ये खास करून तुम्ही पाहिलं की आणि देशातील मोदी आणि पवार यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. पण तरी यावेळेला खूप कटुता वाढलेली आहे. कधी ते अजित पवारवरती घसरतात, कधी सुप्रियाताईवरती घसरतात, कधी ते शरद पवारांवरती घसरतात. म्हणजे एक कुठेतरी पातळी त्याची घसरल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. ही काय पंतप्रधानांना शोभणारी गोष्ट आहे का? आता म्हणजे खरं म्हणजे इतके पंतप्रधान देशात मी बघितले आहे. ठीक आहे, तुम्ही राजकारण तुमचा अधिकार आहे, तुम्ही तुमच्या पक्षासाठी तुम्ही प्रचार करा, तुम्ही ताकदीनं करा. पण ज्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही एकमेकांच्यावर हल्ला करून राहिलेले आहोत ते काही शोभत नाही. पंतप्रधानांना काहीतरी आपली पदाची गरिमा मर्यादा हे सांभाळून ठेवले पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. आता तरी देखील ते करत आहेत, ती स्टाईल आहे, करू द्या. माझ्या मते तर आमच्या फायदा करून जातात ही निश्चित. मोदी तर टीका करतात, पण अमित शहा बारामतीमध्ये आले आणि बारामतीमध्ये ते म्हणाले की शरद पवार यांनी महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवलेला आहे. आता त्याच बारामतीमध्ये मोदी हे शरद पवारांची तारीफ करत होते. म्हणून हसण्यासारखंच आहे ना की कोणी आज देशाच्या हे मोदींनी सांगितलेलं आहे, जेटलींनी सांगितलेलं आहे, देशाचा कुठलाही राजकारणी मोठा नेता असेल आमच्या बरोबर असलेला किंवा विरोधात असलेला त्यांनी बारामतीची आणि शरद पवारांची विकास कामाची खूप तारीफ केली आहे. आणि असं असताना तिथेच तुम्ही जाऊन बारामतीला शरद पवारांच्या विकासाच्या बद्दल जर तुम्ही टीका करत असाल तर लोक हसणार नाही तर काय आहे. म्हणजे याच्यात म्हणजे तुम्ही म्हणजे गिव्हअप केलेला आहे. तुम्हाला माहित आहे की इथे पायाखाली जमीन खिसकलेली आहे म्हणून असे तुम्ही विधान करून राहिले. राष्ट्रीय राजकारणामध्ये आपण पाहिलं की बारामती हे अत्यंत चर्चेत राहिलेला लोकसभा मतदारसंघ आहे शरद पवारांमुळे. आणि सुप्रियाताई सुद्धा त्याच मतदारसंघात नाही. नेमका तिथेच एनसीपीला कोंडीत पकडण्याचा कार्यक्रम हा भाजपने केलेला आहे. अमित शहा असतील, मोदी येणार होते असं तेच म्हणाले त्या प्रचारामध्ये. बाकी सारी ताकद त्यांनी फोर्सेस आहेत त्या तिथे लावलेल्या आहेत आणि म्हणाले की अबकी बार बारामती हराके रहेंगे. लाख प्रयत्न करू द्या. उलट माझा अंदाज असा आहे की सुप्रिया विक्रमी मताने निवडून येतील. मागच्या वेळी ठीक आहे मी सांगितलं ना थोडं कमी मत झाले होते कारण मोदीची एक लाट वेगळीच होती. काय एक वेगळं वातावरण कधी कधी असं होऊन जातो. पण आता 2019 मध्ये अजिबात ते परिस्थिती राहणार नाही. लोकांना समजलेलं आहे. आणि खरं विकास आणि खास करून तुम्ही बारामतीत जाऊन तुम्ही जर अपेक्षा करणार असाल की तुम्ही इथे निवडून येणार हे काय म्हणजे ठीक आहे स्वप्न बघू द्या त्यांना. मुंगेरी लाल की हसीन सपने. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 81% मतदार 81% खासदार ज्या 13 राज्यामध्ये येतात, म्हणजे एकंदरीत 13 महत्वाची जी राज्य आहे या देशातली, जी संख्येने जास्त आहे, जिथे लोकसभेच्या जागा जास्त आहेत, तिथे 81% खासदार म्हणजे साधारणतः 440 खासदार असतात आणि त्यातून 230 खासदार हे 2014च्या निवडणुकीत मोदींना मिळाले आणि उरलेल्या 16 राज्यामध्ये 49 मिळाले। यावेळची नेमकी स्थिती काय असेल, कारण आता सगळं चित्र बदललेलं आहे देशाचं। सुरुवात आपण युपी ठरवू। या राज्यामधून 80 जागा आणि त्यापैकी 71 आणि 2 मित्र पक्ष 73 जागा बीजेपी एनडीएला मिळाली। इथे मागच्या निवडणुकीमध्ये एवढी लाट असूनही सपा आणि बसपा यांची मताची जर आपण गिनती केली तर बीजेपी एनडीए पेक्षा जादा होती आणि आज ते दोन्ही एकत्र आले। एकत्र झाले नाही, त्याच्यासोबत अजित सिंग पण आहे आणि खास करून महत्वाची गोष्ट आहे की मोदीचा ग्राफ खाली आलेला आहे। त्यामुळे दोन्ही जर विचार केले तर या दोन्ही पक्षाला किमान 50 जागा तरी मिळाले पाहिजे। पॅटर्न देशाला दिला। प्रफुल्ल पटेल यांनी तिथेही काम केलं। अदानीमुळे एक रोजगार मिळाला। तुम्ही जो पॉवर प्लांट आला, भेल तुमच्या मनामध्ये होतं, पण या सरकारमध्ये 5 वर्षामध्ये त्याचा आणला, पण 5 वर्षामध्ये त्याचा काही पाठपुरावा झालाही असेल पण काही होऊ शकला नाही। पण तुमच्या मनामध्ये खूप आहे, पण काही परिस्थितीमुळे, राजकीय परिस्थितीमुळे होत नाही। बारामती सारखाच विकास, एक लँडमार्क तुमच्या राजकीय सगळ्या आयुष्यामध्ये करावा, त्या भागातला विकास करावा असं आहे, असं वाटतं तुम्हाला? असं आहे की प्रत्येक मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते। तर आमच्याकडे जे शेती आहे त्याला खास करून धानाला एक तर पाणी जादा लागतं। आमच्याकडे जे इरिगेशनचे नेटवर्क जे तयार आमचं चालू आहे, पाटली बनलेलं आहे, पाटली काम चालू आहे, खूप प्रचंड इरिगेशन, म्हणजे माझा अंदाज असा आहे की 5 वर्षाच्या नंतर भंडारा आणि गोंदिया जिल्हा या देशातले आणि महाराष्ट्रातले सर्वात जास्त इरिगेटेड हे जिल्हे होणार आहे। कोसेखुर्द पूर्ण झालं, बाकी आहे। त्याची तुमचं कॉन्ट्रिब्युशन राष्ट्रीय प्रकल्पामध्ये आणलं होतं, त्या अर्थानं 90% पैसे केंद्र पुरवणार होती। आम्ही गेलो ते वगळून गेला, म्हणून वापस आम्हाला या 5 वर्षात पैसे मिळाले। पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो, आज गोंदिया भंडारा जिल्हा एकंदर तुम्ही पाहिला तर निश्चित 2-5 वर्षामध्ये तुम्हाला खूप तिथे फरक जाणवेल आणि एक फार मोठा इंडस्ट्रियल आणि ऍग्रिकल्चर नेटवर्क आमच्या तिथे आम्ही तयार करणार। खूप खूप धन्यवाद प्रफुल्ल पटेल साहेब, धन्यवाद। तुम्ही जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा केल्या, आपले खूप खूप आभार। धन्यवाद।